नमस्कार भक्तांनो, देवांच्या गोष्टी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुराणांमधील देवतांच्या, ऋषीमुनींच्या आणि आपल्या संस्कृतीला दिशा देणाऱ्या अद्भुत कथा सोप्या, भावपूर्ण आणि अर्थपूर्ण पद्धतीने ऐकतो. जर तुम्हाला धर्म, संस्कृती, अध्यात्म आणि भक्ती यामध्ये रस असेल तर हे चॅनल नक्कीच तुमच्यासाठी आहे. आजचा विषय महाशिवरात्र विशेष. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्र साजरी करण्यामागील 7 प्रमुख कथा सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. या कथा आपल्याला सांगतात की महाशिवरात्र म्हणजे केवळ उपवासाचा दिवस नाही, तर तो आहे भक्ती, त्याग, जागरण, करुणा आणि आत्मजागृतीचा महाउत्सव. चला तर मग महादेवाच्या या दिव्य कथांना सुरुवात करूया. हर हर महादेव. कथा पहिली, शिव-पार्वती विवाह कथा. शक्ती आणि चेतनेच्या मिलनाची कथा. मूळ संदर्भ शिवपुराण, विवाहखंड. कालिदास, कुमार संभव. महाशिवरात्र साजरी करण्यामागील सर्वात प्रमुख कारण म्हणजे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा दिव्य विवाह. देवी पार्वती ही हिमालयाची कन्या होती, पण पूर्वजन्मी ती सती होती, दक्ष प्रजापतीची कन्या आणि भगवान शिवाची पत्नी. दक्षाच्या यज्ञात शिवाचा अपमान झाल्यामुळे सतीने आपले शरीर त्यागले. या घटनेनंतर भगवान शिव अत्यंत दुःखी झाले आणि त्यांनी संसाराचा त्याग करून घोर तपश्चर्या सुरू केली. सतीने पार्वतीच्या रूपात पुनर्जन्म घेतला आणि पुन्हा शिवालाच पती म्हणून प्राप्त करण्याचा दृढ निश्चय केला. हिमालयात पार्वतीने अत्यंत कठोर तप केले. थंडी, ऊन, वारा, उपास सर्व काही सहन केले. शिवाने साधूचे रूप घेऊन तिची परीक्षा घेतली, पण पार्वती अढळ राहिली. तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवाने विवाहास संमती दिली. महाशिवरात्रीच्या दिवशी हा दिव्य विवाह पार पडला. हा विवाह म्हणजे शिव आणि शक्ती, पुरुष आणि प्रकृती यांच्या संतुलनाचे प्रतीक आहे. कथा दुसरी, समुद्रमंथन आणि विषप्राशन कथा. नीलकंठ महादेव. मूळ संदर्भ शिवपुराण, भागवत पुराण. देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन सुरू केले. मंथनातून प्रथम बाहेर आले भयंकर हलाहल विष. ते विष इतके तीव्र होते की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. सर्वांनी भगवान शिवाकडे धाव घेतली. जगाच्या रक्षणासाठी शिवाने ते विष प्राशन केले. देवी पार्वतीने ते विष त्यांच्या कंठातच अडवले. त्यामुळे शिवाचा कंठ निळा झाला आणि ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. विषाच्या उष्णतेमुळे देवांनी रात्रभर जागरण, पूजा आणि गायन केले. हीच रात्र होती महाशिवरात्र. कथा तिसरी, ज्योतिर्लिंग प्रकटीकरण कथा. म्हणजे शिवाचे अनंत, निराकार आणि सर्वोच्च स्वरूप. मूळ संदर्भ लिंगपुराण आणि शिवपुराणमधील आहे. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात कोण अधिक श्रेष्ठ आहे यावर तीव्र वाद झाला. ब्रह्मा म्हणाले, मी सृष्टी निर्माण करतो म्हणून मी श्रेष्ठ आहे. विष्णू म्हणाले, मी सृष्टीचे पालन करतो म्हणून मी श्रेष्ठ आहे. हा वाद वाढतच गेला आणि संपूर्ण सृष्टीत असंतुलन निर्माण झाले. तेव्हाच अचानक त्यांच्यामध्ये एक प्रचंड प्रकाशस्तंभ प्रकट झाला. तो ना अग्नी होता ना सूर्यप्रकाश. तो होता असीम, तेजस्वी आणि अनंत प्रकाश. त्या ज्योतीचा ना प्रारंभ दिसत होता ना अंत. तेव्हा आकाशवाणी झाली, जो या ज्योतीचा आदी किंवा अंत शोधेल तोच श्रेष्ठ ठरेल. विष्णूंनी वराह अवतार धारण करून जमिनीखाली अंत शोधण्याचा प्रयत्न केला. अनेक युग दिली, पण अंत सापडला नाही. विष्णूंनी सत्य स्वीकारले आणि परत येऊन नम्रतेने सांगितले, मला अंत सापडला नाही. ब्रह्मांनी हंस अवतार घेऊन आकाशात वर जाण्याचा प्रयत्न केला. तेथून परत आल्यावर त्यांनी असत्य सांगितले की मला टोक सापडले आहे. शिव त्या असत्यावर क्रोधित झाले. त्यांनी ब्रह्माला दंड दिला आणि विष्णूला सत्यनिष्ठेसाठी आशीर्वाद दिला. तेव्हाच त्या ज्योतीतून भगवान शिव प्रकट झाले. ही घटना दर्शवते की शिव हे निराकार, अनादी आणि अनंत आहेत. म्हणूनच महाशिवरात्रला शिवलिंग पूजेला सर्वोच्च महत्त्व आहे आणि याच घटनेतून 12 ज्योतिर्लिंगांची संकल्पना निर्माण झाली. कथा चौथी, तांडव नृत्य कथा. म्हणजे सृष्टीच्या लयतालाचा उगम. मूळ संदर्भ शिवपुराण आणि नाट्यशास्त्र परंपरा. महाशिवरात्रच्या रात्री
भगवान शिवाने तांडव नृत्य केले असे मानले जाते. शिव ध्यानात लीन होते. देवी पार्वतीने त्यांना सृष्टीच्या कल्याणासाठी आपली ऊर्जा व्यक्त करण्याची विनंती केली. तेव्हा शिवाने डमरू उचलला आणि तांडव नृत्य सुरू केले. त्या डमरूच्या नादातून शब्द, स्वर आणि वेद निर्माण झाले. शिवाच्या पावलांखाली अज्ञान, अहंकार आणि अराजक नष्ट झाले. या नृत्यात 3 अवस्था होत्या: सृजन, पालन आणि संहार. जिथे शिवाचे पाऊल पडले तिथे जीवन निर्माण झाले. जिथे त्यांनी हात उचलले तिथे संतुलन आले आणि जिथे त्यांनी नेत्र उघडले तिथे अधर्माचा नाश झाला. हे नृत्य रात्रभर चालले. देवगण स्तब्ध होऊन या विश्वनृत्याचे साक्षीदार झाले. म्हणूनच महाशिवरात्रला जागरण, नृत्य आणि भक्तिगीत यांना विशेष महत्त्व आहे. 5वी कथा, शिकारीची व्रतकथा. मूळ संदर्भ स्कंदपुराण, पद्मपुराण आणि शिवपुराणमधील आहे. चित्रभानू नावाचा एक क्रूर शिकारी होता. तो पापी, निर्दयी आणि हिंसक होता. एकदा शिकार करत असताना तो जंगलात अडकला. रात्र झाली. भुकेला तहानलेला तो घाबरला. सुरक्षेसाठी तो एका बेलाच्या झाडावर चढला. त्याच्या खाली एक शिवलिंग होते, पण त्याला याची जाणीव नव्हती. रात्रभर जागं राहण्यासाठी तो बेलाची पाने तोडून खाली टाकत राहिला. ती पाने नकळत शिवलिंगावर अर्पण झाली. पहाटे एक हरिण आले. ते हरिण आपल्या कुटुंबासाठी प्राण देण्यास तयार झाले. शिकाऱ्याचे हृदय द्रवले आणि त्याने हरिणाला सोडून दिले. अशीच परीक्षा 3 वेळा झाली आणि प्रत्येक वेळी शिकाऱ्याने दया दाखवली. शिव प्रसन्न झाले. नकळत उपवास, नकळत जागरण, नकळत बेलपत्र अर्पण आणि दयाभाव या सर्वांमुळे शिकाऱ्याला मोक्ष प्राप्त झाला. कथा 6वी, कुबेर भक्त कथा. या कथेचा मूळ संदर्भ शिवपुराणमधील आहे. कुबेर हा यक्षांचा राजा आणि अपार संपत्तीचा स्वामी होता. पण त्याच्या मनात आपल्या संपत्तीचा अहंकार होता. त्याने शिवासाठी भव्य यज्ञ आणि दान केले, पण भगवान शिवाने त्या वैभवाकडे लक्ष दिले नाही. त्यांनी फक्त भस्म उचलले. ते पाहून कुबेराला जाणवले की शिवाला संपत्ती नको तर भक्ती हवी आहे. एकदा कुबेराने गणपतीला भोजनासाठी बोलावले. गणपतीने इतके खाल्ले की कुबेराची सर्व संपत्ती संपली. तेव्हा कुबेराने अहंकार सोडला आणि नम्रतेने शिवाची शरणागती पत्करली. शिव प्रसन्न झाले आणि त्याला धनाचा अधिपती म्हणून मान्यता दिली. 7वी आणि शेवटची कथा, अर्धनारीश्वर कथा. म्हणजे शिव आणि शक्ती एकच आहेत. मूळ संदर्भ शिवपुराण. भृंगू महर्षी हे कट्टर शिवभक्त होते. एकदा ते शिव पार्वतीच्या सभेत आले आणि त्यांनी फक्त शिवाची प्रदक्षिणा घातली. पार्वतीला त्यांनी वगळले. पार्वतीला हे मान्य नव्हते. भृंगूने मधमाशीचे रूप घेऊन शिवाच्या केसांतून प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवाने पार्वतीला स्वतःमध्ये विलीन केले आणि अर्धनारीश्वर रूप धारण केले. आता भृंगूला प्रदक्षिणा घालणे अशक्य झाले. तेव्हा त्याला जाणवले की शिव आणि शक्ती वेगळे नाहीत. ही कथा सांगते, जी शक्तीला नाकारते ती शिवालाही पूर्णपणे ओळखू शकत नाही. या 7ही कथा आपल्याला शिकवतात की महाशिवरात्र म्हणजे भक्तीचा मार्ग, संयमाचा मार्ग आणि आत्मजागृतीचा मार्ग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि देवांच्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.